नमस्कार, मी आहे संतोष शिंदे। माझ्या यूट्यूब चॅनल आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी चालले आमच्या देवळामध्ये। वर्षीप्रमाणे यावर्षी आमच्या इथे आहे उत्सव, तर मी आता चालली आहे साफसफाईला। साफसफाई केल्याशिवाय काय आपण उत्सवाला तयारी करू शकत नाही। तर आधी साफसफाई, तर सर्व महिला आज साफसफाईला जातील आणि आज साफसफाई करतील, म्हणजे सगळी भांडी वगैरे किंवा जे साफसफाई असते ती। कारण 3 दिवस कार्यक्रम असतो, 3 दिवस आमचा उत्सव असतो, त्यामुळे म्हणजे पप्पा गेल्यानंतर उत्सव येईल। तर आता 14, 15, 16 ह्या तारखेला उत्सव आहे। तर आता काही 4-5 दिवस आहेत, तर त्याच्या अगोदर तयारी चालली। तर चला मग तयारी करायला जाऊया। तसं काही कलर आणि चालू आहे देवळाला, फक्त आता जे मेन देऊळ धुणं जे काय असतं ते आता करणार। काय आहे साफसफाई, कारण रात्रीचे जेव्हा पुरुष मंडळी जातात तेव्हा ते सर्व म्हणजे साफसफाई करतात। आत्ताच आले मी मंदिरामध्ये आणि इथे आल्यावरती समजलं पूर्ण साफ झालंय, फक्त कडेनेच गवत आहे। जे पुरुष मंडळी येतात त्यांनी ही सगळी शेवाळी काढली आहे रात्रीची आणि आता एका बाजूनेच सगळ्या महिला बसल्या आहेत। आता एका बाजूने का तर सगळेजण वेगवेगळे बसले तर मग मधीच गवत राहील, म्हणून मग सगळे एकाच बाजूने सरळ सरळ निघाले। कारण रात्रीच्या वेळेला पुरुषांनी सगळे झाडं बिडं तोडून ठेवली होती, फक्त येऊन सगळं उचलून गवत काढायचं होतं। आणि ही शेवाळ काढल्यामुळे इथे आणखीन स्वच्छ वाटतंय। आता फक्त ते धुवून घ्यायचे। इथे बसले आहे वीरा। देवळाभोवती गवत साफ करून झाल्यानंतर अर्ध्या महिला भांडी घासायला बसल्या होत्या आणि जे गवताचे गाळे त्यांनी ठेवले होते ते आम्ही उचलून टाकत होतो। आणि इकडे अर्ध्या महिला भांडी घासतात, अर्ध्या महिला आतमध्ये साफ करतायत, तर अर्ध्या जे आहेत ते बाहेर एंट्रन्स म्हणजे जिथे सुरुवात होते तिथे गवत आलं आहे तिथे गवत काढतायत। आता तुम्ही इथे बघितल्यावर म्हणाल एवढ्या महिला का, तर अर्ध्या महिला भांडी घासतायत तर अर्ध्या धुतायत। तर त्यामधील काही जणी भांडी सुकशी घालतायत, कारण एकाच टायमिंगला सर्व जर कामं केली तर लगेच मग भांडी आतमध्ये सुद्धा सुकशी घालता येतील आणि लाईनीत लावता येतील। एकदा भांडी घासून झाली परत आतमध्ये इथे माळा झाडणी चालू आहे। जो देवळाचा माळा आहे त्याला झाडतायत, त्यामुळे सर्वजण वरती आहेत। जे भांडी घासतायत ते दर टायमिंगला भांडी बाहेरच घासायचे, पण या टायमिंगला लादी अजून धुवायचे आणि भांडी पण खूप आहेत, ऊन पण जास्त आहे, त्यामुळे आतमध्येच धुवून तिथे सुकशे घालतायत, म्हणजे लगेचच्या लगेच तिथल्या तिथे होईल म्हणून। आणि इकडे सर्वजण जे पुरुष आले आहेत ते बांधून घेत आहेत। भांडी पण खूप छान प्रकारे लाईनीमध्ये लावली आहेत। झाडं तोडली होती ती एका लाईनीनंच तोडली होती, त्यामुळे ते झाडे इकडे तिकडे येऊ नयेत म्हणून इकडे काठी लावून सरळ बांधून घेत आहेत। का तर मग ती झाडे इकडे अर्धे पडतायत तिकडे पडतायत, ते तशी पडू नयेत म्हणून। इकडे समोरच बघितलात तर जो मातीचा गाळ राहिला होता तो आम्ही भरून टाकत होतो, का तर तो राहू नये म्हणून। आणि जे बाहेर एंट्रन्सला तुम्ही मगाशी बघितलं असेल की महिला जे वरतून झालं आणि नंतर मग खाली ज्या गवत होतं ते काढायला गेलेत, त्यामधील गवत आता काढून झालं आहे। अर्ध्या गवत काढतायत, अर्धे जे गाळे झाले आहेत गवताचे ते टाकून देत आहेत, का नंतर मग एकाच टायमिंगला लोड पडू नये म्हणून लगेच काढल्या टाकून देत आहेत। सर्व गवत काढून झाल्यानंतर इथे चहा ठेवण्यात आली होती, चहा आणि फरसाण। तर सर्व महिला चहा घेण्यासाठी एकत्र बसल्या आहेत। चहासाठी त्यांनी किटली ठेवून खूप छान केलं, ज्यांना जेवढी चहा हवी आहे तेवढी सर्वजण चहा घेऊ शकतात। आणि इकडे सर्व महिला काम करून झाल्यानंतर चहाच्या साठी बसल्या आहेत एका लाईनीवर। चहा पिऊन झाल्यावरती सर्वजण परत एकदा आपापल्या कामाला लागले। आता इथे साफ करून नंतर मग देऊळ धुण्यात येईल आणि उत्सव आहे म्हटल्यावर सर्वांना उत्साह असतो, तशा प्रकारे इथे तुम्हाला दिसेल ही। आता दोन्हीही देऊळ धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर मग संध्याकाळनं हे जे बाहेरचं आहे ते धुवतील। आता ही भांडी सुकली आहेत, आता आतमधलं धुवून झाल्यावरती मग आतमध्ये लावण्यात येईल। पूर्ण मंदिराच्या गोल साफ झाला आहे। आता इथे धुवायचं आहे मंदिर, त्यामुळे अगोदर जो कचरा पडला आहे तो परत एकदा साफ करून घेत आहेत। बेंदून खालून झाला आहे, तर त्या महिला बसल्या आहे
आणि इकडे सगळेजण आपापले कामं चालूच आहेत. तर फायनली मंदिराचा जो भोवतालचा परिसर आहे तो झाला आहे स्वच्छ. फक्त आता मंदिर धुवून घ्यायचं आहे. मंदिर मोठं मंदिर आहे त्याला आतमधून कलर झाला आहे आणि छोटं मंदिर आहे त्याचा कलर चालू आहे. हे सर्व धुवून झाल्यावरती परत यावरती कलर मारतील आणि मंदिर एकदा छान वाटेल. आता इकडे सर्व पाणी तुम्ही बघितलात तर हे आतमध्ये सगळं साफसफाई चालली आहे आणि ही बघा कशी पाणी उडवते अंगावरती. जेव्हा उत्सव असतो तेव्हा आपल्याला खूप छान प्रकारे मंदिर दिसतं, पण ते मंदिर दिसण्या अगोदरची सर्वांनी केलेली मेहनत, जे रात्रंदिवस जागून इथे काम करतात. प्रत्येक महिला आपापल्या घरातून एक दिवस साफसफाईला येतात. तशा प्रकारे आता हे ते सर्वजण पूर्वतयारी करतात. काही काही जण तर 15 दिवस अगोदरपासून देवळामध्ये आहेत. का तर आपला उत्सव चांगल्या प्रकारे पार पडण्यात यावा यासाठी. आता उत्सवाला राहिलेत फक्त 4 दिवस. तर जे राहिलेलं काम आहे ते रात्रीचे सर्व पुरुष मंडळीच करतात. मंदिर झालं आहे तो होऊन आता छोटं मंदिर आणि हे बाहेरचं धुवायचं आहे आणि जे बाहेरचा परिसर आहे तो संध्याकाळला धुणार. महिला एकत्र आहेत म्हटल्यावर आवाज हा असणारच. तुम्हाला आधीमध्ये आवाज हा ऐकायला मिळेल कारण महिला एकत्र असल्यावरती आवाज हा होतोच. आणि आमच्या इकडच्या महिला खूप हौशी आहेत. यांना बोलून चालूनच कामं करायला आवडतात. एक गोष्ट चांगली आहे की हसून खेळूनच कामं पटापट होतात. तशा प्रकारे इथेही आहे. आता सर्वांना परत एकदा चहा देण्यात आली आहे कारण बोलून बोलून सर्वांचे आवाज बसत आलेत. परत एकदा कामासाठी एनर्जी येण्यासाठी चहाही आणण्यात आली. तर सर्वजण चहा पित आहेत. चहा पिऊन झाली. आता माझ्या हातातील कपाची परिस्थिती अशी आली आहे म्हणजे कपच पूर्ण वाकडा होत आला कारण का त्याला पण ऊन लागलं आहे म्हणून. हाच होता व्हिडिओ उत्सवापूर्वीची साफसफाई पूर्वतयारी. तर तुम्हाला कसं वाटतं हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ बघत राहा. संध्याकाळी ज्या मळीमध्ये पालखी येते त्या मळीमध्ये आली होती मशीन. तर मशीनच्या पाठोपाठ जे गवत येतं ते उचलायसाठी मी आली होती. तर माझ्याबरोबर काकी आणि पण होती. पण इथे मुख्य पाहुणे उपस्थित होते. कोणाचे आहेत माहीत नाही पण खूप चांगल्या प्रकारे कामगिरी बजावली आहे. म्हणजे सर्व साफ करून परत एकदा साफ करायसाठी आले आहेत. तर कोणाला हवे असतील तर नक्कीच संपर्क साधा. तर हाच होता व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा.